अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स. क्रमांक 1. दात ठणकत असतील तर पेरूच्या कोवळ्या पानांसोबत लवंग आणि मीठ टाकून पाणी उकळवा. या काढ्याने गुळण्या केल्यावर हिरड्याची सूज उतरते आणि दातदुखीला लगेच आराम मिळतो. क्रमांक 2. शरीर सुजल्यासारखं वाटत असेल किंवा पोट गच्च झालं असेल तर हिंग जिराचे पाणी उकळून प्या. हे खास मिश्रण सांधेदुखी आणि पित्ताच्या त्रासावर रामबाण औषध आहे. क्रमांक 3. लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पोटात जंत झाले असल्यास भोपळ्याच्या बिया खायला द्या. या बियांमुळे आतड्यात लपून बसलेले सर्व परजीवी जंत बाहेर निघून जातात. क्रमांक 4. पिकलेल्या केळ्यांचा गर आणि मध एकत्र करून पायांना लेप लावा. अर्धा तासानंतर पाय धुतले की कोरड्या आणि भेगा पडलेल्या टाचा लोण्यासारख्या मुलायम आणि सुंदर दिसू लागतात. क्रमांक 5. झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय भिजवून नंतर त्यावर व्हॅसलीनमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून लावा. रात्रभर हे पायांवर असेच राहू दिलं की भेगा भरून येतात आणि पाय सुंदर दिसू लागतात. क्रमांक 6. पळीभर तिळाचं तेल भाकरी मळताना त्यात टाका. हा घरगुती उपाय सांधेदुखी कमी करतो, हाडांना आतून ताकद देतो. क्रमांक 7. सारखे आंबट ढेकर किंवा गॅसचा त्रास होत असेल तर रात्री भिजवलेल्या मनुकांचं पाणी सकाळी प्या. यामुळे पचन सुधारते. क्रमांक 8. ताज्या दुधात लिंबाचा रस टाकून तासभर बाजूला ठेवा आणि त्याने चेहऱ्याला हलका मसाज करा. महागड्या क्रीमपेक्षा हा आठवड्यातून 2दा केलेला उपाय चेहऱ्यावर कमालीची चमक आणतो. क्रमांक 9. शरीरात रक्ताची वाढ करायची असेल तर दररोज सकाळी उठल्यावर 1 चमचा मध चाटून खा. हा साधा पण गुणकारी उपाय रक्ताचं प्रमाण वाढवून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतो. क्रमांक 10. मासिक पाळी अनियमित असल्यास गुळात बनवलेला आलेपाक खा. हा नैसर्गिक पदार्थ शरीरातील बिघडलेलं चक्र ताल्यावर आणून हार्मोन्स संतुलित ठेवतात. क्रमांक 11. दात घासल्यावर जिभेला कोरफडीचा गर लावून थोडा वेळ असेच राहू द्या. यामुळे तोंडाला येणारा घाण वास थांबतो आणि जिभेवर येणारे उष्णतेचे फोड अल्सर मुळापासून बरा होतो. क्रमांक 12. छातीत जुनाट कफ साठला असेल तर आवर्जून चिकू खात जा. चिकूमुळं छातीतील चिकट कफ मोकळा होऊन नाकावाटे बाहेर पडतो आणि श्वास घ्यायला अगदी मोकळं वाटतं. क्रमांक 13. दुधात मखाणे भिजवून खाल्ल्याने कंबर आणि सांध्याची कटकट थांबते. हा उपाय हाडांना नवं बळ देतो आणि अंगातलं रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढायला मदत करतो. क्रमांक 14. आंघोळीला जायच्या आधी तासभर पाण्यात लिंबू आणि काळं मीठ घालून प्या. यामुळे पित्त कमी होतं आणि तुमचं शरीर आतून स्वच्छ होऊन चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. क्रमांक 15. ज्यांना झटपट बारीक व्हायचं आहे त्याने रात्रीच ओट्स दुधात किंवा दह्यात भिजत टाकावे.
आणि सकाळी ते खावे. या साध्या उपायाने वाढलेले वजन हळूहळू कमी व्हायला मदत होते. क्रमांक 16. मासिक पाळी त्रासदायक जात असेल किंवा डोळ्याची नजर कमी झाली असेल तर आठवड्यातून किमान 2 पेरू नक्की खा. यामुळे कॅन्सरचा धोका टळतो आणि आरोग्य सुधारते. क्रमांक 17. सकाळी उठल्यावर नाकात आणि कानात तेलाचा बोट फिरवा. हा जुना घरगुती उपाय मेंदूला थंडावा देतो आणि सर्व इंद्रिय मजबूत करतो. क्रमांक 18. कितीही औषध घेतले तरी सर्दी जात नसेल तर कापूस अल्कोहोलमध्ये भिजवून बेंबीभोवती चोळावा. हा लहानसा चमत्कारिक उपाय जुनाट सर्दीही एका रात्रीत पळवून लावते. क्रमांक 19. चरबीच्या गाठी शरीराच्या कोणत्याही ठिकाणी असतील तरी त्या कमी करण्यासाठी तिळाच्या तेलात कापूर, वेखंड आणि सुंठ पावडर मिसळून मालिश करा. दिवसातून 3 वेळा हा लेप लावल्याने कडक गाठी हळूहळू नरम पडून गायब होतात. क्रमांक 20. लसूण म्हणजे केवळ चव वाढवणारा मसाला नसून अंगावरची सूज उतरवणारा औषध आहे. सकाळी रिकाम्या पोटी लसणाची पाकळी खाल्ली की पोटाचा वाढणारा घेरा जागच्या जागी थांबतो आणि अंगात नवीन चरबी चढत नाही. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.